नमस्कार मंडळी, आपण या भोसते गावात श्री विश्वकर्माजींच्या मंदिरात जाण्यासाठी आलो होतो। त्याचा व्हिडिओसुद्धा मी सादर केलेला आहे। पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। तर हे आहे गाव भोसते गाव। ह्या भोसते गावाला तंटामुक्त गाव म्हणून घोषित केलेले आहे। स्वच्छ आहे, सुंदर आहे। तर आता आपण जातोय बैठक हॉल पाहण्यासाठी। मंदिरात गेल्यावर आम्हाला कळलं की इथे बैठक हॉल अगदी खास आहे। तर आपण आलोय बैठक हॉल पाहण्यासाठी। तर हे बैठक हॉल अतिशय सुंदर बनवलेलं आहे। खूप मोठी विस्तीर्ण अशी जागा आहे, सुंदर परिसर आहे आणि इथे खूप प्रकारची झाडे लावलेली आहेत। फारच छान केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण आत जातोय। आत गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेलच किती छान छान झाडं लावली आहेत, लाइटिंग खूप छान केली आहे आणि इथले लोक म्हणतात की संध्याकाळी जर इथे गेलो बैठक हॉलमध्ये तर अगदी स्वर्ग दिसते। इतके सुंदर दिसते ते, कारण आतमध्ये लाईटची खूप छान व्यवस्था केलेली आहे। चला तर मग पाहूया बैठक हॉल। गेटमधून आत गेल्याबरोबर ते हिरवेगार गवत, सुंदर सुंदर फुले, फुलझाडे, छान रम्य वातावरण आणि त्या रंगीत फरशी, रंगीत पानांची झाडे, हे सगळं आपल्याला आकर्षित करतात। पहा तर खरं आहे ना, खूप सुंदर। इथे गेल्यावरच एक सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला, कारण या हॉलमध्ये आठवड्यातून एकदा बैठक होते आणि त्यांचे नामस्मरण, भजन ह्यामुळे इथले वातावरण सकारात्मक झाले आहे। आता आपण आत जाऊन पाहूया बैठक हॉल आहे तरी कसे। चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूया। स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार असे कळले की या बैठक हॉलमध्ये फक्त बैठकीचाच कार्यक्रम होतो। ह्या गावातील सर्व मंडळी इथे बैठकीसाठी उपस्थित असतात। बाकी सर्व जे कार्यक्रम असतात, सांस्कृतिक समाजाचे जे काही कार्यक्रम असतात, ते मात्र श्री विश्वकर्माजींच्या मंदिरातील हॉलमध्ये होतात आणि ते अगदी डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे। खूप सुंदर असा देव्हारा आहे, त्यावर लिहिलेले आहे श्री जय जय रघुवीर समर्थ असे लिहिलेले आहे आणि इथे आणखी देखील फार सुंदर असे फोटोज आहेत, तुम्ही पाहू शकता। इथून बाहेर पडल्यानंतर मागचा परिसर अगदी थोडक्यात दाखवते। त्यांनी खूप छान फळझाडांची इथे लागवड केलेली आहे आणि तिथे सर्वजण भरपूर मेहनत घेऊन खूप छान अशी फळझाडे सुद्धा लावलेली आहेत। ती तुम्हाला अगदी थोडक्यात दाखवली आहेत। जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला खूप आवडेल। धन्यवाद।